आहे तर आज श्रेयाच्या ऑपरेशनचा दुसरा दिवस आहे. आज हॉस्पिटलला मी नाही जाणार आहे कारण मला एवढा सर्व पसारा आवरायचा आहे. शिवाय रोज-रोज प्रिशूला नेऊन ती सुद्धा दमून जाते त्यासाठी म्हणून. तर आज ना बाबांकडेच मी टिफिन पाठवला. सकाळची सगळी बेसिक कामं आटपून घेतल्यानंतर प्रिशूनी आणि मी जेवण करून घेतलं. आज प्रिशूनी मला दिवसभर जे काही नाचवलंय ना, काही विचारूच नका. फुल लॉक चॅनलला अपलोड झालाय तो नक्कीच बघा. संध्याकाळच्या वेळी बाबा भाजीपाला घेऊन आले होते. सो इथे भाजी तोडायचं चाललेलं होतं. कारण प्रिशू अजिबातच काय करू देत नव्हती. माझी आई घरी नसली की तिचं असं असते की मला घेऊनच बस, ती अजिबात काय करू देत नाही. आता श्रेयाचा टिफिन पाठवायचा आहे. डॉक्टरांनी तिला 2 दिवस तरी किमान म्हणजे ऑपरेशनचा दिवस आणि दुसरा दिवस असं 2 दिवस तरी किमान खूपच पातळ असं खायला सांगितलेलं आहे आणि तेल, तूप वगैरे काहीच नाही टाकायचं असं सांगितलंय. तरी सुद्धा आईच्या म्हणण्यावरून म्हणजे आईने डॉक्टरला विचारल्यावर त्यांनी थोडी परमिशन दिली की थोडंसंच तेल आणि एखादी मिरची टाकून उपमा वगैरे असं काहीतरी करून आणा. सो मी आता इथे त्याचीच तयारी करते आहे. ते रवा आधी तर मी कढईमध्ये छान भाजून घेतला. त्यानंतर थोडंसं तेल टाकलंय, मोहरी टाकली आहे आणि एकच लाल मिरची टाकलेली आहे आणि अगदी थोडीशी हळद टाकते. हळद अँटिसेप्टिक असते त्यामुळे जखम सुकायला मदत होते. त्यामुळे हळद टाकली. त्यानंतर त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकलेलं आहे कारण आसट असा उपमा द्यायचा आहे. जेवढा जास्त पातळ असेल तेवढं छान, कारण त्यानंतर तिला त्रास व्हायला नको यासाठी म्हणून. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि मग भाजलेला रवा टाकला. आता रवा जर छान भाजला गेलेला असेल ना, तर आसट जरी असेल उपमा तरी सुद्धा चव खूप जास्त छान लागते आणि तिला दोन्हीही दिवस तर खूप जास्त आवडलेलं होतं. तर आता यामध्ये मी रवा टाकलाय, याला छान उकडी काढून घेते म्हणजे जास्त घट्ट सुद्धा होणार नाही आणि जास्त पातळ सुद्धा कन्सिस्टन्सी होणार नाही, जसं पाहिजे तसंच होईल. त्यानंतर मी हा टिफिन बाबाजवळ पाठवून देणार आणि नंतर प्रिशू सोबत मी बाबाचा वेट करत बसणार कारण दिवसभर तिने जे काही गोंधळ घातलाय आता अपेक्षा आहे की ती लवकर झोपेल. तुम्ही फुल व्लॉग नक्कीच बघा. मी या मिनी व्लॉगला इथेच एंड करते. कसा वाटला ते नक्की सांगा. चला बाय.